नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या भेटीस आली आहे ते एका विशिष्ट खास कारणानिमित्त। खरं तर आता अमरावती विद्यापीठ चे पेटचे फॉर्म निघालेत, तसे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांचे देखील पेटचे फॉर्म निघालेले आहेत। आणि या परीक्षेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम अशी संधी आहे या परीक्षा पास झाल्यानंतर पुढे संशोधनासाठी जाण्यासाठी। मित्रमैत्रिणींनो, यासाठी अतिशय गरजेची गोष्ट जी आहे ती आहे की आपण या परीक्षांमध्ये अतिशय चांगले गुणांनी पास होणं। म्हणजे नुसतं तुम्ही 100 पैकी 50 मार्क मिळवले आपण पास झालो असं न करता या परीक्षेमध्ये आपण जास्तीत जास्त कसा स्कोर करता येईल हे पाहिलं पाहिजे। फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट म्हणजे PhD साठी आपण ही परीक्षा देणार असतो। विद्या वाचस्पती मध्ये मराठीमध्ये विद्या वाचस्पती या पदवीसाठी आपण ही परीक्षा देणार असतो। आणि प्राथमिक स्वरूपाची ही परीक्षा असते ती आपल्याला पेट म्हणजे संशोधन करण्यासाठी एखाद्या विषयामध्ये पात्र होणं अतिशय गरजेचं आहे। ही पहिली पायरी आहे तुमची संशोधन हे करण्यासाठी। तसेच सेट नेट पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक ऑप्शन असतो की म्हणजे ती तुम्ही एक्झेम्प्टेड म्हणजे तुम्ही ह्या परीक्षेस पात्र आहात असं तिथे सांगितलेलं असतं। म्हणजे तुम्ही नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेपैकी एक जर परीक्षा क्वालिफाय असाल तर तुम्ही ह्या परीक्षेचा फक्त फॉर्म भरायचा आहे आणि एक तुमच्याकडे त्याची प्रत ठेवायची आहे। आणि पण तो फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि नोंद घेतली जाईल। असं नाही आहे की तुम्ही नेट सेट पास झाला आणि डायरेक्ट तुम्ही तिथे विद्यापीठात गेले आणि लेटर दिलंय की नाही आणि मला इंटरव्ह्यूला बोलवा, तर असं नाही आहे। ती प्रोसेस आहे की तुम्हाला ऑनलाईन तो फॉर्म सबमिट करायचाच आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं ॲडमिशन साठी तुम्ही पात्र असाल तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथे बोलवलं जाईल आणि तुमच्या मेरिटनुसार आणि तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला तिथे ॲडमिशन दिली जाईल। तर मित्रमैत्रिणींनो, याच्यामध्ये आपण पेट या परीक्षेचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिला जो पेपर असतो तो इन जनरल संशोधनाच्या संदर्भात असतो आणि दुसरा जर जो विषय आपला मुख्य असेल MA ला किंवा BA ला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला त्याच विषयाच्या संदर्भात आपल्याला PhD करता येते। म्हणजे मोस्टली MA ला जो तुम्ही ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या विषयामध्ये तुम्ही संशोधन करू शकता आणि तुम्हाला कमीत कमी 55% मार्क हे असले पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त असले तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे। मित्रमैत्रिणींनी जेव्हा तुम्ही संशोधनाकडे वळता तेव्हा तुम्हाला आपल्याला MA झाल्यानंतर असं वाटत असतं की नाही आता चला आपण काहीतरी करूयात, PhD करूयात किंवा संशोधन करूयात, डॉक्टरेट आपण डॉक्टर झालं पाहिजेत असं प्रत्येकालाच वाटणं साहजिक आहे। आणि हे वाटणं काही चुकीचं नाही आहे। जर तुमच्याकडे तशी कौशल्य असतील, तुमच्याकडे तसा अभ्यास करण्याची जिज्ञासा असेल किंवा कुठल्या गोष्टीचं एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याची वृत्ती असेल तर तुमची वाचनाची आवड तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच या विषयाकडे वळू शकता। पण खरं तर ही एक संयमाची परीक्षा आहे असं मला वाटतं। खरं तर माझाही एवढा काही अभ्यास नाही आहे, परंतु मी काही औरंगाबाद युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी या सर्वांच्या पेटच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि या परीक्षेमध्ये मी यश मिळवलेलं आहे। आणि मी नेट सेट या दोन्ही परीक्षेमध्ये क्लिअर असल्यामुळे माझा थोडाफार अनुभव या परीक्षेच्या संदर्भातला मी आपल्यासोबत शेअर करू इच्छिते। म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी या विषयामध्ये नव्याने बसत आहेत परीक्षांना त्यासाठी यांना फायदा होईल। तर पहिला टप्पा असतो तो पेट परीक्षेचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्काची परीक्षा असते। पहिले 50 प्रश्न असतात ते संशोधनाच्या संदर्भात असतात किंवा इन जनरल नेट सेट मध्ये जसे पहिला पेपर जो फर्स्ट पेपर असतो तशा स्वरूपाचा असू शकतो आणि दुसरा पेपर आपल्याला जसा नेट सेटला जो विषय असेल, माझा विषय मराठी आहे तर मराठी विषयाच्या अनुषंगाने 50 प्रश्न विचारले जातात आणि ते जे प्रश्न असतात ते MAचा जो सिलेबस आहे आपला किंवा BAचा MAचा त्या विषयाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारितच ते क्वेश्चन्स असतात, त्या अनुषंगाने ती परीक्षा घेतली जाते।
आणि विशिष्ट करून संशोधनाच्या अंगाने प्रश्न जास्त आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर काय असतं की तुम्ही पेट या परीक्षेमध्ये जर उत्तमरित्या उत्तीर्ण झालात, मेरिटमध्ये बसलात, तर तुम्ही आता विद्यार्थ्यांना बघितलं तर जवळपास 28 ते 30 जागा नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. जवळपास 350 350 जागा आहे. तर ह्या संधीचा तुम्ही अतिशय उत्तमरित्या फायदा घेऊ शकतात नेट परीक्षेसाठी, पेट परीक्षेसाठी. आणि कसं आहे की तुम्ही पेट परीक्षा पास झाल्यानंतर तुमची CRC असते, म्हणजे तुमचं सेंट्रल रिसर्च कमिटी असते की ती जी तुमची प्राथमिक स्वरूपात सर्व माहिती घेते की तुम्हाला संशोधन का करायचं आहे, कुठल्या विषयात करायचं आहे, त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, त्याचा अभ्यास आहे का, एकंदर त्याचं वाचन आहे का, मुळात त्याला संशोधन का करायचं आहे, त्याची संशोधनामागची भूमिका काय आहे, उद्दिष्ट काय आहेत, एकूण त्याचं तो कुठल्या ॲटमॉस्फिअरमधून पुढे आलेला आहे, खरंच त्याच्याकडे गुणवत्ता आहे का, ह्या सर्व गोष्टी आपल्या प्राथमिक स्वरूपाची जी मुलाखत होते CRC, त्याला सेंट्रल रिसर्च कमिटीच्याद्वारे घेतली जाणारी मुलाखत असे म्हणतात. त्याच्यामध्ये 5-6 व्यक्ती असतात, एक चेअरपर्सन असतो, एक सिनियर प्रोफेसर असतो, 2 मेंबर असतात जे त्या सब्जेक्टचे हे असतात, स्पेशलायझेशन केलेले हेड असतात, चेअरपर्सन ऑफ द बॉडी असते त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये त्या विद्यापीठातला जो हेड ऑफ डिपार्टमेंटचा प्रमुख असतो तो देखील त्या इंटरव्ह्यूला असतो, बाहेरचे 2 लोक असू शकतात. आणि त्याच्यानंतर RAC रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी नावाची एक समिती नेमलेली असते. म्हणजे जेव्हा तुम्ही पेट परीक्षा पास होता, त्याच्यानंतर CRC मध्ये तुम्ही क्वालिफाय होता आणि त्या मेरिटच्या आधारे, त्या दोन्हीच्या मेरिटच्या आधारे तुमची पुढची प्रोसेस म्हणजे तुम्ही तुमचा संशोधन आराखडा किंवा तुमचं संशोधनाचं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज च्या बेसवरती तुम्ही कुठल्या विषयामध्ये संशोधन करू इच्छिता त्या आधारे तुमचा संशोधन आराखडा RACच्या वेळेस तयार असला पाहिजे. म्हणजे रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी ही काय करते तर तुमच्या विषयाचं, संशोधन विषयाचं शीर्षक नेमकं कसं आहे किंवा तुमच्या संशोधनाचं संशोधन विषयाचं शीर्षक अचूक असलं पाहिजे, संशोधन प्रकरणांची मांडणी, संशोधन आराखड्याची मांडणी योग्य आहे का, किंवा तुमचा संशोधन विषय पूर्वी झालेला आहे का, नाही आहे का, तुम्ही पूर्व आढावा घेतलेला आहे का, या सर्व गोष्टी या RAC कमिटीमध्ये पडताळून पाहिल्या जातात. विद्यार्थ्यांना योग्य सूचना दिल्या जातात. कसं आहे मित्र-मैत्रिणींनो, ही ह्या संशोधनाची प्रत्येक एक पायरी आहे. म्हणजे पेट परीक्षा पहिली, नंतर पहिली मुलाखत, नंतर दुसरी मुलाखत आणि मग तुमची विषय मंजुरी, नंतर रजिस्ट्रेशन आणि ॲडमिशन. तर कसं असतं की आपण परीक्षा देण्याच्या अगोदरच आपल्याला प्रबंध लेखनाच्या बाबतीतच खूप सारे प्रश्न पडलेले असतात. पण संयम आणि एक एक गोष्ट आपण करत गेलो तर ते विद्यापीठ, त्या विद्यापीठातले सर्व प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक हे सर्व आपल्याला मदत करतात आणि गाईड देखील व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. तर घाई न करता आपल्या सर्व मित्रमैत्रिणींशी, आपला विषयाशी, विषयाची आवड, रुची, आपल्याला माहीत असणारे संदर्भ ग्रंथ, आपण वाचलेलं एखादं पुस्तक किंवा आपल्याला निर्माण झालेले प्रश्न, याच्यातून देखील आपल्याला संशोधनाचा विषय सुचू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. खरं तर जेव्हा आपण पेट ही परीक्षा ही एक खरं तर आपल्यासाठी उत्तम संधी आहे. म्हणजे आपण नेट सेट ह्या परीक्षा पास असू तर अतिशय उत्तम आहे. आणि मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुमचा तो बेस असतो तो पक्का झालेलाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पेट परीक्षेचा अभ्यास व्यवस्थितरित्या केला तर तोच अभ्यास ही एक शृंखला आहे, ही एक अशी मालिकाच आहे की तुमचा पहिल्यापासून जर अभ्यास चांगला असेल तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर देताना काहीच अडचणी येत नाहीत. कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुमची संदर्भ ग्रंथ सूची, साधन सूची, ह्या सर्व गोष्टी ह्या अतिशय तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहेत. तुमचा अभ्यास, तुमची चौकस दृष्टी, तुमचं बारकाईने निरीक्षण शक्ती किंवा एखाद्या गोष्टीच्या अंतापर्यंत पोहोचण्याची जी वृत्ती आहे ती तुम्हाला तिथे दिसून येते आणि ती अतिशय महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची संयमाची कसोटी, म्हणजे तुमचा संयम, तिथे पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि तेच पाहिले जातात ही परीक्षाचा अभ्यास करताना.
खरं तर म्हणजे मला तर असं वाटतं की ही परीक्षा फक्त तुमचा अभ्यास किती आहे, तुमचं वाचन किती आहे, तुमचं नॉलेज किती आहे, तुमची बुद्धिमत्ता कशी आहे, तुमची आकलन क्षमता कशी आहे, तुमचं नॉलेज किती आहे, तुमचं परफॉर्मन्स कसं आहे, तुम्ही कसं प्रेझेंट होताय, तुम्ही कसं विचार करताय, तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या प्रश्नांवरती रिॲक्ट होताय, तुम्ही कसं ते त्यांना जर एखादी निगेटिव्ह गोष्ट असेल तर ती कशी पॉझिटिव्हली घेताय आणि कशा पद्धतीने चौफेर दृष्टिकोनातून विचार करताय, हे सगळं ह्या परीक्षेच्या माध्यमातून घेतलं जातं. नुसतं तुम्ही पेट तिथे MCQ पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत, 4 ऑप्शन आहेत, तिथे जाऊन टिक केलेत आणि तुम्हाला 50 मार्क मिळालेत, झालं एवढ्यावरतीच ही परीक्षा बेस्ड आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे अतिशय सिरियसली तुम्ही या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.